एक मुलगी आली आहे काउन्सिलर कडे. हं, बघूया काय घेऊन आली आहे ते. बघूया. Hi, good morning. Good morning. So, basically, first of all, are you a proper counselor? Yes, I'm a proper counselor. How can I help you? Okay. So, recently माझं कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन होतं Okay. आणि मी खूप स्ट्रेस्ड आउट होते, कन्फ्युज्ड होते, हं. समजत नव्हतं काय चाललंय, खूप वियर्ड वाटत होतं. Okay. सो ऑब्व्हियसली मी नेटवर सर्च केलं आणि Okay. टर्न्स आउट आय हॅव एन्झायटी. बरं. Okay. But has this happened to you before as well? बिफोर आत्ताच झालं फक्त. बरं. मग तू काय केलंस? सो ऑब्व्हियसली मी रिसर्च पण केलं Okay. नेटवर आणि मी एक्झाम दिले, मी टेस्ट दिले. आय गेस बेक ऑर समथिंगची ऑनलाईन टेस्ट होती बरं. आणि पॉपअप क्विझेस होते. ओके. मग त्याच्यातनं तुला काही इन्फरन्स मिळाला? इन्फरन्स असा म्हणजे असं किंवा नाही. काही रिपोर्ट्स, काही अनालिसिस काही मिळालं त्याच्यातनं तुला? रिपोर्ट्स कशाला हवेत. सो बेसिकली त्यांनी जे सायन्स सांगितले हां. दॅट एक्झॅक्टली मॅचेस विथ माय सायन्स. सो व्हेरी रिलेटेबल. So you have anxiety. आय हॅव. So how can I help you now? तू इथे का आलीयस? सो तिथे असं दिलेलं की इफ यू हॅव एन्झायटी बरं. तुम्हाला अराउंड 2-3 सेशन्स काउन्सिलिंगचे लागतील आणि मग ठीक होईल. बरं, ठीक आहे. मग तोपर्यंत तुझ्या सोशल मीडियावर तू काही रिलॅक्सेशन टेक्निक्स वगैरे पण बघितल्या असशील? ऑफकोर्स आय फॉलो इन्फ्लुएन्सर्स. वाह! सो बेसिकली तिथे ब्रीदिंग टेक्निक्स, रिलॅक्सेशन टेक्निक्स, माइंडफुलनेस हे सगळं होतं आणि मी सगळं ट्राय करते. व्हेरी गुड. मग तुझं जे काही सोशल मीडिया रिलॅक्सेशन आहे ते तू कंटिन्यू कर आणि नेक्स्ट वीक आपण आपल्या 2-3 काउन्सिलिंग सेशनसाठी भेटूया. आणि 2-3 सेशन्स नंतर इट विल बी गॉन राईट. अरे ॲब्सोल्युटली. ओके. या. डिड यू गेट युअर प्रॉपर गाईडन्स नाउ? आय डिड. थँक्यू. बाय. बाय. आपण माणूस म्हणून काही सवयींचे बांधील असतो. त्यातली आपली एक सवय असते गोष्टी महाभयंकरीकरण या टोकाला न्यायची आणि दुसरी असते की गोष्टींचं क्षुल्लकीकरण आणि थिल्लरीकरण करणे. तर काउन्सेलिंग ह्या बाबतीमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की असं थिल्लरीकरण, ट्रिव्हियलायझेशन टाळणं. कारण बऱ्याच वेळेला ती एक फॅशन म्हणून घेतली जाते आणि मला त्याची खरोखर गरज आहे का? त्यापेक्षा काउन्सिलिंगकडे एक पास टाईम म्हणूनही पाहिलं जातं. हा भागही आपल्या समाजामध्ये आता दिसायला लागलेला आहे आणि नेटवरून संपूर्ण शहाणपण शिकून आपलं स्वतःचं डायग्नोसिस करणं आणि मगाशी राजू म्हणाला तसं की मग तिला विचारते ना, माझ्याकडे कशाला आलीस? तिला सगळं माहितीच आहे. तर पण इथं काउन्सिलरने पण काही ती मैत्री केली नाही. म्हणजे गुगल बरोबर मैत्री होत नाही, पण माझ्याबरोबर होऊ शकते. तर दोन्ही बाजूने ट्रिव्हियलायझेशन होतं आणि मला असं वाटतं की काउन्सिलिंग इज अ सिरियस प्रोसेस. इट्स अ सिरियस बिझनेस आणि त्याचं कुठेही थिल्लरीकरण दोन्ही बाजूने होऊ नये. काउन्सिलरच्या बाजूने सुद्धा आणि काउन्सिलीच्या बाजूने सुद्धा त्याच्यावरती तुमचे विचार. मला असं आजकाल खूप जाणवतं की अ लॉट ऑफ थिंग्स आर बिंग डन ॲज इफ समबडी इज वॉचिंग. तर हे पूर्ण म्हणजे जसं आता आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो, काही ऑर्डर केलं की आधी पहिला त्याचा फोटो, मग तो फोटो ऑनलाईन. तसं ना, इट्स ऑलमोस्ट ॲज इफ त्या दोघीने वाटत होतं की आपल्याला कोणीतरी पाहतंय आणि मग किती छान, मग मी किती छान आणि बोलले. पाहत नसेल तर आम्ही दाखवू. हां. आणि म्हणजे आम्ही म्हणजे इन्फ्लुएन्सर लगेच होऊ. स्टेटस टाकणार इन द मिडस्ट ऑफ काउन्सिलिंग प्रोसेस. ॲब्सोल्युटली. आणि मग तू जे म्हणालास ना, की परदेशी सुद्धा जे आहे की अरे यू डोंट हॅव अ थेरपिस्ट. हो डू मीन यू डोंट हॅव अ थेरपिस्ट? आय हॅव अ थेरपिस्ट. मी आता तिच्याकडे पण थेरपिस्ट आहे आणि तिच्याकडे पण क्लायंट आहे. सो ऑल द बॉक्सेस आर टिक्ड. तर ते जे थिल्लरीकरण आहे ना, हे खूप डेंजरस आहे. कारण मुख्य मुद्द्याला हातच घातला जात नाही. आणि काय म्हणजे कशाला आपण ॲड्रेस करतोय, का आपण भेटतोय, काय बोलायचं आहे इथपर्यंत पोचतच नाही ती. ह्यात एकच मला वाक्य सांगावंसं वाटलं. म्हणजे एका पुस्तकात मी वाचलं अबाउट हॅपीनेस अँड ही इज अ पर्सन हू इज इन माइंडफुलनेस. त्यामुळे हॅपीनेस इज अ डिफिकल्ट थिंग. म्हणजे लोकांना जे वाटतं काय नाही, आपण हॅप्पी राहायचं, छान सोपं असतं हॅप्पी राहणं, पण नसतं सोपं. यू हॅव टू वर्क फॉर इट.
देर इज अ टाइम वेन तुम्ही किती लिबर्टी घेता, आपल्या क्लायंट बरोबर तुम्ही जोक करताय का, की मी सिरियसली घेत नाहीये, तू तर घेत नाहीस, मी पण घेत नाहीये सिरियसली. तर हे एका मुद्द्यावरती एक आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण एक्झॅक्टली काय बोलत असतो आपल्या क्लायंट बरोबर. मगाचा एक मुद्दा राहिला होता की सेल्फ डिस्क्लोजर. तुम्ही काय केलं असतं अशा वेळेला? तर खूप वेगळा विचार काउन्सिलिंगमध्ये करावा लागतो काउन्सिलरला, की तू सेल्फ डिस्क्लोज काय करतोयस, तुझं शेअरिंग काय. तू शेअरिंग इज युअर जॉब ॲज अ काउन्सिलर. काउन्सिलर हॅज नो जॉब फॉर शेअरिंग. पीपल कॅन शेअर, नॉट टेल, शेअर ऑल्सो. पण आपण किती सेल्फ डिस्क्लोज करायचं, कधी करायचं, कशा करता करायचं, का करायचं, काय करायचं नाही, त्याची मर्यादा काय आहे, आणि ती मर्यादा सांगून आपण जर एखादं सेल्फ डिस्क्लोजर केलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला कळलेली पाहिजे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे. मला तर वाटलं की ती क्लायंट म्हणेल की तुम्ही बघितले नाहीत का ते व्हिडिओ, मी दाखवते तुम्हाला, मी शिकवते तुम्हाला ब्रीदिंग कसं करायचं ते, असं पण ती म्हणेल 2 मिनिटांनी. सोपं असतं, काहीच कठीण नसतं त्याच्यामध्ये. तर असं त्याची जी एक अगदी करेक्ट शब्द, तो थिल्लरपणा जो आहे तो खूप त्रासदायक आहे. बघणं अंगावर काटा येतो बघून ते, की काय चाललंय. म्हणजे आणि शेअरिंगचा पॉईंट त्यांनी जो मांडला ना, ते परत मला माझे क्लासेसच MA आठवत आहेत की कॉन्फिडेन्शियलिटी इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. क्लायंट हॅज नेव्हर सेड आय विल कीप थिंग्स कॉन्फिडेन्शियल. म्हणजे तुम्ही जर अति शेअरिंग केलं तर होईल काय, ती व्यक्ती बाहेर जाऊन अहो काय नाही, ह्यांच्याकडे जाऊ नका, ह्यांना पण तेच प्रॉब्लेम आहेत, माझ्यापेक्षा पण वाईट आहेत त्यांचे, म्हणजे डोंट गो देअर. सो ही हॅज नॉट टेकन द ओथ ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, यू हॅव. हा एक मुद्दा. दुसरा आपण येऊया त्याच्यावर नंतर. आपण ना ह्या सगळ्या रोल प्लेजमध्ये आत्तापर्यंत कॉन्फ्रंटेशन हे टेक्निक पाहिलंच नाही. पण नंतर तू जेव्हा हायलाईट करशील तेव्हा हे आपल्या लक्षात येईल की समटाईम्स इट इज रिक्वायर्ड. कॉन्फ्रंटेशन इज रिक्वायर्ड. आपण जेंटल का राहतो, कारण त्या व्यक्तीची गरज असते. पण आपण जेव्हा ती गरज नसते तेव्हा का नाही करायचं कन्फ्रंट. आणि मला वाटतं काउन्सिलिंगमध्ये हुम आर यू कन्फ्रंटिंग, तर यू आर कन्फ्रंटिंग अ इरॅशनल अनहेल्पफुल बिलीफ आयडिया. बरोबर. यू आर नॉट कन्फ्रंटिंग अ पर्सन. त्यामुळे ते आपल्याला डोक्यात ठेवायला लागतं आणि कधी कधी खूप फर्मली आपल्याला ते करावं लागतं. म्हणजे आता तू म्हणालीस तर मला एक माझा अनुभव आठवला. मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक आमच्या स्त्री पेशंट होत्या, 50शीच्या बाई, स्वतः व्यवसायाने ॲनेस्थेटिस्ट, आणि त्यांना ॲनेस्थेटिक एजंट्स आणि पेन किलर्स याचं त्यांना ॲडिक्शन झालं. आणि त्या शिरेमध्ये सुद्धा ती सगळी इंजेक्शनं घेत होत्या. तर म्हणून त्या आमच्या मुक्तांगणचा निशिगंध नावाचा विभाग आहे तिथं आल्या. तर त्यांनी मला पहिल्यांदा असं विचारलं की तुम्ही अध्यात्म वगैरे वाचता? म्हटलं हो वाचतो थोडं थोडं. तर ज्ञानेश्वरी वाचली आहे का? म्हटलं हो प्रयत्न केलाय. ज्ञानेश्वरांनी जी कैवल्याची भावना सांगितलेली आहे ती मला या माझ्या इंजेक्शन मधून मिळते म्हणाल्या. तर मला माझं कैवल्य शोधण्याचा अधिकार आहे की नाही. तर त्याला या सगळ्यांना वाटलं की हे माझं ॲडिक्शन आहे, आणि म्हणून त्यांनी मला आणलं इकडं. तर मी जर ते मिळवत असेल तर प्रॉब्लेम काय. तर आता ही जी वेळ होती, कन्फ्रंटेशनचा विषय निघाला वेळ, तर मी त्यांना म्हणालो की मॅडम, मला काही खूप ज्ञानेश्वरी कळते असा माझा दावा नाही, पण ज्ञानेश्वरांचं कैवल्य आणि तुमचं कैवल्य याच्यामध्ये वरवर दिसणारे तरी फरक कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगू का. की ज्ञानेश्वरांचं कैवल्य हे बाहेरच्या केमिकल्सवरती आधारित नव्हतं, आणि तुमचं कैवल्य हे बाहेरच्या केमिकल्सवरती कंडिशनल आहे. दुसरी गोष्ट की ज्ञानेश्वरांच्या कैवल्याच्या अनुभवानंतर त्यांची जगाप्रती, सर्व भूतांप्रती असलेली करुणा ही अधिकाधिक विस्तारित गेली होती. आणि तुमच्या कैवल्यानंतर तुमचा पुढचा विचार असतो की पुढच्या कैवल्याचा डोस कधी.
आता हे जे मी बोलतोय ना, ते मी कन्फ्रंट Confrontation. करतोय हे लक्षात घ्या. म्हणजे हे असं कडली बोलणं म्हणजे काउन्सिलिंग counseling नाही. असतंच असं नाही. आपल्याला अनेक वेळेला वस्तुस्थितीचा लख्ख आरसा अतिशय ठाशीवपणे त्या व्यक्तीच्या समोर ठेवावा लागतो. तो वास्तवापासून किंवा त्याच्या ध्येयापासून कसा दूर जातोय याची स्पष्ट जाणीव कधी कधी करून द्यावी लागते. आणि ती करून देत असताना मात्र त्याचा पाया हा आधाराचा आहे हे कधी विसरायचं नसतं. कारण शेवटी काउन्सिलिंग मधल्या शब्दांना आधार देत असतं ते नातं असतं. आणि ज्या वेळेला काउन्सिली यांचं नातं भक्कम असतं तेव्हा कन्फ्रंटेशन चांगलं होतं. म्हणून जसं सेल्फ डिस्क्लोजर केव्हा करावं तसं कन्फ्रंटेशन सुद्धा केव्हा करावं. आणि कन्फ्रंटेशन कशाचं करावं, कशाचं कशाचं करावं, करावं, कशाचं करावं. कशाचं करावं, कसं करावं. मला एकदा आठवत आहे की थोडं पेशंटला ते शॉकिंग होतं. कन्फ्रंटेशनमध्ये पेशंट थोडे शॉक होतात. तर तो खूप माझ्याशी म्हणजे असं वाद चालला होता की खरं बोलणं खोटं बोलणं, हे काय खोटं आहे का, असं म्हणलं की खोटं आहे का हे. तर मी त्याला असं म्हटलं की खरं आहे तू म्हणतोस ते शब्दाने बघितलं तर खरं आहे, पण म्हटलं बघ असं आहे, तू तुझ्या आईला आई हाक मारतोस ना, बापाची बायको म्हणून हाक मारत नाहीस ना. कारण बापाची बायको झाली म्हणून तुझी आई आहे ना ती. पण तू आईला आई म्हणतोस, बापाची बायको नाही म्हणत. पण याने त्याला इतका धक्का बसला. तो म्हणाला की मी 5 मिनिटं तर स्तंभितच होता. म्हटलं कळलं ना मी काय म्हणतोय ते. तो म्हणाला बरोबर आहे, मी आईला आईच म्हणतो, बापाची बायको नाही म्हणत. म्हटलं ते पण सत्य आहे ना, पण आपण काय मांडत असतो ते महत्वाचं आहे. सत्य तू म्हणत बसलास तर हे पण सत्य आहे. मारशील का आईला बापाची बायको म्हणून हाक. आणि दुसरं काय आहे ना, ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये ना आपल्याला शाब्दिक चर्चा दिसतात, म्हणजे शब्दच्छल दिसतात. पण कधी कधी इवन बिहेवियर थेरपीमध्ये होतं. म्हणजे ते उदाहरण मला आत्ता आठवतं आहे की आई आणि तिचं छोटंसं मूल खूप हट्टी, खूप टँट्रम्स, आरडाओरडा, म्हणजे माझ्यासमोर सुद्धा जमिनीवर लोळण क्लिनिकमध्येच. मी म्हटलं लक्ष नका देऊ, आपण बोलत राहूया. काय हो मॅडम तुम्ही किती दुष्ट आहात, म्हणजे ती रडते एवढी आणि तुम्ही. असू दे, रडू दे तिला थोडा वेळ, काही नाही होणार, आपण बोलत राहू. थोड्या वेळाने तिने रडता रडता पाहिलं, कुणीच लक्ष देत नाही. मग जरा डोळे पुसले, मग उठली, मग उभी राहिली. म्हटलं बसते खुर्चीवर, मग बसली. म्हटलं वा व्हेरी नाईस, यू सॅट ऑन द चेअर, हाऊ गुड. तर नंतर म्हणाली नाही तर दुष्टपणा वाटला मला, पण शी बिहेव्ड हर सेल्फ, यु नो. त्यामुळे ते कन्फ्रंटेशन ना मी ते तिच्याशी केलंच नव्हतं, त्या मुलीशी. आय वॉज टेलिंग द मदर दॅट समटाईम्स यू हॅव टू कन्फ्रंट. पण हे न बोलता सुद्धा करता येतं. बट द काउन्सिलर हॅज टू नो दिस इन देअर Yes. माइंड. म्हणजे कधी कधी आपल्याला कन्फ्रंट करावं लागतं, पण काय करावं आणि कसं करावं तो विवेक बाळगणं महत्वाचं.